परंतु आमच्या माणसांचा अपमान सहन करणार नाही। या देशामध्ये भारताचं संविधान आर्टिकल 21 जे आहे इज्जतीने जगण्याची मुभा देते, धस आणि जरंग्या सारख्यांकडून अपमान करून घेण्याची मुभा देत नाही। बरं, सदावर्तेजी, देशमुखांचं जे हत्या प्रकरण आहे ते एकंदरीत गंभीर तितकंच आहे, संवेदनशील पण आहे। यांच्या हत्येच्या निषेधार्थ आता राज्यातील ग्रामपंचायती 9 जानेवारीला काम बंद आंदोलन करणार आहे। या संदर्भात नेमकं तुमचं मत काय आहे? एक लक्षात घ्या, ग्रामपंचायत त्याला ग्राम न्यायालय म्हणलेलं आहे। बरं, ते ज्या घटना दुरुस्तीच्या आधारे ग्रामपंचायतींना सर्वोच्च अधिकार देण्यात आलेले आहेत, आता ते कॉन्स्टिट्यूशनल ग्रामपंचायत आहेत, त्या स्टॅट्युटरी तर आहेत परंतु संविधानिक आहेत। आणि संविधानिक संस्थेला कुणीतरी गावातली म्हणजे मसल पॉवरवाली मंडळी 10 सारखी मी पाटील मी हे ते म्हणून बंद करायला उत्तेजित करणे, बंद करणे हा अपराध नाही। तर जे जे सरपंच ग्रामपंचायतींना बंद करण्याच्या भानगडीत पडतील बरं, त्यांच्या विरुद्ध स्पष्टपणे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू आणि त्या सरपंचांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया अंमलात आणू। हे सगळ्यांनी निक्षून ऐकायचं, कान उघडून ऐकायचं। कान टाळा उघडण्यासाठी हे खडे बोल मी सुनवत आहे। जे कोणी हे सगळे करायला लावतात त्यांना हे डंके की चोट में मी सुनवत आहे। अगदी सदावर्तेजी, या सगळ्या प्रकरणावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली जाते। जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधलेला आहे। तर जितेंद्र आव्हाडांचं वाक्य होतं की गृहमंत्री झोपलेले आहेत का? काय उत्तर असेल? बघा, जितेंद्र बद्दल तर मला बोलायचंच नाही। जितेंद्रनं अगोदर माझी जी पारदी आई आहे ना बीडमधली, बरं, तिच्यावर बोलाव। जितेंद्रनं ना अगोदर भगवान बाबांचे जे ग्रंथ आहेत, भगवान बाबांचं जे जीवन चरित्र आहे ते जितेंद्रनं वाचावं। बरं, मला फुले शाहू आंबेडकर फक्त ओठावर आणून चालत नाही, जितेंद्रला सांगायचं आहे। जितेंद्र ते की नाही कृतीत सुद्धा पाहिजे। जितेंद्र जी काही माणसं आहेत ना माझी वंजारी समाजाची, ती माणसं की नाही ती भेंडी बाजारवाली किंवा ती काही ते काय एरिया आहे ते कल्याणच्या बाजूला मुंब्रेवाली नहीं है जितेंद्र। वो मुंब्रे वाले और भेंडी बाजार वालों के लिए बोलो जितेंद्र। वंजारी भाइयों के तरफ गलत नहीं बोलना, ये नहीं चाले, ये नहीं चाले जितेंद्र। तुम भी आमदार हो, हमारे वंजारी भाइयों के खिलाफ फुकट फालतू की बात नहीं करना। आणि राहिला प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा, बरं, त्यांना की नाही या विरोधक म्हणून हे टीका करत राहतील, त्या टीकांना काय अर्थ नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी CIDची चौकशी लावलेली आहे, CID स्पष्ट तपास करत आहे। आणि राहिला प्रश्न जे आपण यांचा वाल्मिक कराड साहेबांचा, तुम्हाला मी सांगतो वाल्मिक कराड साहेबांच्या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की पोलिसांना तपास करू द्यावा। जितेंद्रनी स्वतः तपास केलेल्या ज्या गोष्टी आहेत ना तसं तपास करता येत नाही जितेंद्र। अशा प्रकारे जर आपण करत बसलो ना तर त्याला म्हणतात काय म्हणतात खोपा पोलीस असं एक ब्रीद आहे, म्हणजे खोटा पोलीस सारखं। तसं करण्याचा अधिकार जितेंद्र कुणालाच नाही। आणि आपल्याकडे काही पुरावे असतील ना तर ते माध्यमांसोबत शेअर करायचे नसतात, ते यंत्रणेसोबत शेअर करायचे असतात। त्याच्यामुळे ह्या सगळ्या पॅरामीटर्स लक्षात घेतले पाहिजे। आणि राहून राहिला प्रश्न, काही वंजारी मुलांना जर टार्गेट केलं गेलं, जसं की वाल्मिक कराड साहेबांचं, तुम्ही व्यक्तिगत जाऊन विचारा, तुमच्या चॅनलच्या प्रतिनिधीला विचारा। 300 महिला कुटुंबांमधल्या मुलींचे लग्न लावून दिलेले आहेत। असा कुणीच माणूस नाही की ज्यांना ती व्यक्ती मदत करत नाही। जोपर्यंत एखादा चार्ज प्रेम होत नाही कोर्टामध्ये तोपर्यंत आपल्याला सकृतदर्शनी कोणाला ह्यांनी केलेच असं म्हणू शकत नाही आपण। त्याच्यामुळे जर अशा प्रकारे टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला तर क्रिमिनॉलॉजिस्ट असलेल्या ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील ह्या वाल्मिक कराड साहेबांची केस लढतील, डंके की चोट पे लढतील। आम्ही पाहू येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका आहे, त्याच्यानंतर आम्ही आमची पुढची भूमिका। सदावर्तेजी, मगाशी तुम्ही तपासाचा उल्लेख केला, जी SIT स्थापन करण्यात आली त्या SIT वर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। कारण SIT मध्ये जे पोलीस आहेत त्या पोलिसांचे काही सोबतचे फोटो वाल्मिक कराड यांच्या सोबतचे आहे। जितेंद्र आव्हाडांनी त्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट देखील केलेली आहे, तो फोटो देखील त्यांनी ट्विट केलेला आहे।